लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे लातूरमधून। लातूर मराठवाड्यात स्वतंत्र महसूल आयुक्त कार्यालय स्थापना करण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच घेतला आहे। काही वर्षांपूर्वी नांदेड येथे आयुक्त कार्यालय स्थापना करण्याचा निर्णय तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता। या निर्णयाच्या विरोधात लातूरकरांनी तीव्र संघर्ष केला। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। आपल्या मुख्यमंत्री पदाचा कालखंडातील आयुक्तालयाबाबतचा शासन आदेश शुद्धीपत्र दिनांक 16 फेब्रुवारी 1995 रोजीनुसार विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादचे विभाजन करून नव्याने निर्माण करावयाच्या विभागीय आयुक्तालयात कोणत्या जिल्ह्याचा समावेश असावा व त्याचे मुख्यालय नेमके कोठे असावे या सर्व बाबींचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी एक सदस्य अभ्यास संघटक समिती गठीत केली होती। या समिती अभ्यास गटाचे प्रमुख श्री उमाकांत दांगट यांनी महाराष्ट्र शासनास मराठवाड्यातील दुसरे विभागीय महसूल कार्यालय स्थापनेबाबत अहवाल दिलेला आहे। लातूर येथे 1995 पासून विविध विभागीय कार्यालयाची सुरुवात झाली असून आजच्या घडीला लातूर येथे तब्बल 36 विभागीय कार्यालय असून या कार्यालयाशी मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी हे जिल्हे जोडले गेलेले आहेत। दिनांक 19 सप्टेंबर 2011 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांनी लातूर येथे विभागीय कार्यालयासाठी प्रशासकीय इमारतीस मान्यता दिली आणि 10 वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे। ही अद्ययावत वास्तू बार्शी रोड येथे आहे। गुणवत्तेच्या आधारावर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून लातूर विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापना करणे योग्य आहे। परंतु काही दिवसांपूर्वी माननीय महसूल मंत्री यांनी नांदेड येथे कार्यक्रमात नांदेडबाबत अनुकूल असल्याचे वक्तव्य केल्यामुळे लातूर येथील जिल्हा सत्र न्यायालय येथील वकील मंडळीने जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर त्यांनी एक दिवसीय आंदोलन केले। या आंदोलनामध्ये विभागीय कार्यालयाबाबत आपले मनोगत व्यक्त करत असताना ॲडव्होकेट बेदरे, ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, ॲडव्होकेट उद्धव गवारे, ॲडव्होकेट संतोष गिल्डा, अन्य सर्व वकील मंडळ आपापल्या हातामध्ये घोषणा फलक घेऊन व घोषणा देत होते। याविषयी आपले मनोगत व्यक्त करत असताना ॲडव्होकेट अण्णाराव पाटील म्हणाले की लातूर शहरातील अष्टपैलू विलासराव देशमुख नसल्यामुळे ही परिस्थिती आमच्या जिल्ह्यावर उद्भवत आहे। परंतु आम्ही विलासरावचे वारस म्हणूनच हे आयुक्त कार्यालय लातूरला मंजूर करून घेणारच। आजच्या आंदोलनाचा विचार केला गेला नाही तर येणाऱ्या काळात सर्व वकील मंडळांच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट अण्णाराव पाटील व उदय गवारे यांच्या वतीने देण्यात आला। त्याचा विचार करत असताना पहिलं प्राधान्य लातूरला दिलं पाहिजे अशी आग्रही मागणी लातूर आयुक्त कार्यालय निर्माण कृती समिती, लातूर नागरिक कृती समिती, लातूर जिल्हा वकील मंडळ आणि सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं आपल्या मार्फत मी शासनाकडे पाठवतो। लवकरच या कृती समितीचे पदाधिकारी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटू, मुख्यमंत्र्यांना भेटू, तसंच महसूल मंत्र्यांना सुद्धा अवगत करू की याचा फार मोठा इतिहास आहे। 2009 पासून हा वाद सुरू आहे आणि तो असा लगेच पक्षीय दृष्टिकोनातून सुटत नसतो। आम्ही सुद्धा महायुतीमध्ये आहोत, त्याचा विचार करून शासनानं भूमिका जाहीर केली पाहिजे। धन्यवाद। अन्ना 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 अरे मी आहे म्हणून सगळं आहे म्हणून त्यांना झुकतं माप आणि आमच्या विलासराव स्वर्गात गेले म्हणून आम्हाला दुर्लक्ष असलं होणार नाही। विलासरावांच्या पाठीशी आम्ही आणखीनपणे विलासरावचे पाठीशी कार्यकर्ते आणखीनही मजबूतपणे लातूरमध्ये उभा आहे आणि विलासरावचा वारसा चालवण्याचा ठेका लातूरकरांनी ठेवला आहे। जर आज लातूरकर विलासरावजी राहत होते तर ही वेळ आम्हाला धरणे आंदोलन करण्याची आली नसती। पण आमच्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने विलासरावजी आज नाहीत तर मग कुठेतरी वावर फुल नेता म्हणून अशोकराव चव्हाण तिकडे वावरत असतील किंवा बावनकुळ्याला घेऊन कुठला कार्यक्रम करत असतील आणि त्या कार्यक्रमात लातूरला डावलून जर विभागीय आयुक्त कार्यालय तर नांदेडला होत असेल तर हे कदापि लातूरकर सहन करणार नाहीत। बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी दोन्हीही दांगट कमिटीचा अहवाल विचारात घ्यावा आणि दोन्ही ठिकाणी
त्यांनी आयुक्त कार्यालयाची अधिसूचना जारी करावी. अन्यथा जर असं नाही केले, पक्षपात जर बावनकुळे साहेबांनी आमच्याशी केला तर बावनकुळ्यांच्या पुळीमुळीसहित आम्ही बाहेर काढू. आम्ही सोडणार नाही. आम्हाला असं पक्षपाती धोरण आवडत नाही. तुम्ही जे कमिटीचा अहवाल आहे त्याला फॉलो करा. त्याच्या अनुषंगाने तुम्ही लातूरला बी आयुक्त कार्यालय करावं. ही धरणे आंदोलन आम्ही एवढ्यासाठी करतो की तुमचं लक्ष वेधलं पाहिजे. आम्ही गाढ झोपलो नाहीत आजगरासारखे. आम्ही सजग आहोत, आम्ही तयार आहोत. जर काही झालं तर इथं आम्ही लातूरला आयुक्त कार्यालय मिळवण्यासाठी वाटल ती करण्याची आमची मानसिकता आहे आणि ती करू. म्हणून आज आम्ही सगळ्यांना विनंती करतो. आज हे विनंतीवरचं आंदोलन आहे, आमचं लक्षवेधी आंदोलन आहे. सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. लातूरला निग्लेक्ट करून चालणार नाही. तुम्हाला लातूरमध्ये सुद्धा सगळ्या पद्धतीचं आम्ही सुविधा इथं विभागीय कार्यालय, बरेच कार्यालय इथं आहेत आणि लातूर हे शिक्षणाची पंढरी म्हणून आलेली आहे, झालेली आहे. तर या लातूरला तुम्हाला डावलता येणार नाही, एवढी आमची नम्र विनंती आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत रितेश गिलचे, लातूर.